भारत के सभी राज्यों की खबर एसएनएस न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, खबर एसएनएस टीवी में आपका स्वागत है। मैं हूं अश्विनी। शासन के निर्देश के बिना मूल कर का 20 से 30 गुना तक कर बढ़ा दिया है। इसी संदर्भ में जिलाधिकारी को लाखांदूर निवासियों ने दिया निवेदन। आइए दिखाते हैं भंडारा से ये रिपोर्ट। माझं काय म्हणणं आहे की आता परत हिअरिंग किंवा अपीलची गरज नाही आहे। मला असं वाटतं परत आपण रिअसेस करूया। लाखांदूर नगर परिषद क्षेत्रामधील जे रहिवासी आहे, लाखांदूर नगर परिषद क्षेत्रातील जे रहिवासी आहे त्यांना जवळपास 15 ते 20 पट टॅक्स वाढवण्यात आलेला आहे आणि प्रॉपर्टी टॅक्स इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळे त्या भागातील सगळ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे। काल रोष असंतोष आहे आणि काल मी माझ्या लाखांदूर दौऱ्यात सगळ्यांची भेट घेतली आणि आज कलेक्टर ऑफिस मध्ये या संदर्भात बैठक झाली। कलेक्टर साहेब या संदर्भात पॉझिटिव्ह आहेत। त्यांनी सांगितलं की मी या संदर्भात निर्णय देतो आणि परत रिअसेसमेंट करण्यासंदर्भातची चर्चा आता संबंधित अधिकाऱ्यांसोबत ते करतात आहे। त्या संदर्भात रिअसेसमेंट करून परत, कारण जवळपास सामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात टॅक्सचा भुर्दंड बसणार आहे आणि निश्चितच हे कमी करण्याचं आज आम्ही कलेक्टरकडे बैठक घेतली। निश्चितच काहीतरी याच्या पुढे होणार आणि या संदर्भात मी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहे आणि संबंधित सगळ्याच नगर परिषदेमध्ये ही अडचण आहे। कारण काही दिवसाआधी अर्जुनी मोरगाव या नगर परिषदेचे नागरिक मला भेटले होते। मोहाडी नगरपंचायतीचे लोक मला भेटले होते। या ग्रामपंचायती नुसतं तालुका ठिकाणी असल्यामुळे इथे या नगरपंचायती झालेल्या आहे आणि नगरपंचायती झाल्यामुळे या लोकांना फार मोठ्या प्रमाणात टॅक्स जर इतकं भरावं लागणार तर हे नगरपंचायती सोडून परत ग्रामपंचायतीपर्यंत कडे जाणार असं मला वाटतं। निश्चित या संदर्भात मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेबांसोबत भेट घेऊन यामध्ये काही ना काही तोडगा काढण्यात येणार आहे। नाही लोकसभा